जर कढी बनवताना तुमच्याकडनं ही दही फाटून कढी खराब होत असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुमच्याकडनं कधीही कढी खराब होणार नाही. तर त्यासाठी ना अगोदर दह्यामध्ये ना थोडंसं चण्याचं पीठ आणि पाणी टाकून ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट हे सर्व असं सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर, लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ हे सर्व टाकायचं आहे. ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपण जे दह्याचं मिक्सचर तयार केलेलं ते गाळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करायचे. त्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि जोपर्यंत कढीला उकळी येत नाही ना, तोपर्यंत चमचा हलवत राहायचा आहे कढ्यामध्ये. आणि ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस गॅस एकदम कमी करायचा आणि थोडा वेळ कढी अशी शिजू द्यायची त्याच्यावर. त्यानंतर त्याच्यामध्ये भजी टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि तडका द्यायचा असेल तर द्यायचा. अशा प्रकारे आपली एकदम स्मूथ अशी कढी तयार आहे. तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.